नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज आपण ठाण्याला गेलेलो होतो. तर आता ठाण्यात जर काही तुम्ही रिक्षांची संख्या बघितली तर हिंदी भाषिकांची मोठ्या पद्धतीनं ही संख्या वाढत आहे. आणि आपण नुसतं मराठी भैया भैया करत बसतो, पण आता मराठी रिक्षा चालकांनी रिक्षाचं परमिट काढलं पाहिजे, नाहीतर इथला टक्का पाक कमी होईल. आता मुंबईत तर 90% हिंदी भाषिकांचं गेलं आहे सगळा झोल सगळा. म्हणजे आपण म्हणतो काम नाही, सरकारी कुठं नोकऱ्या नाहीत. आणि ही साधी गोष्ट आहे की तुम्हालाही आत्ता तुमच्याकडे लायसन बिल्ला वगैरे असला की रिक्षाचे परमिट मिळतात, तुम्हाला RTOवाले देतात. आणि मग तुम्ही स्वतःची रिक्षा घ्या किंवा रिक्षा चालवा, आणखीन आपला कामधंदा करा, स्वयंरोजगार आहे हा. परंतु आपण नुसतंच म्हणतो भैया मराठी आणि प्रोपागंडा नुसता करत असतो. त्याच्यामुळे त्यांच्यात एवढी मोठी जागृती झालेली आहे की त्याच्यावर काय कुठले पेपर नसले तरी त्याचे पेपर बनवले जातात. आता साहजिकच आहे, मुंबईत पाक 90% हिंदी भाषिकाची रिक्षाची हे आहेत. मग आपण म्हणतो नुसतं मराठी अधिकारी आहेत. मराठी अधिकारीच पैसे खातात धनाना तिथं. आणि ते दलाल आहेत ना, सगळे हिंदी भाषिक आहेत. 90% आसपास दलाल मुंबईत तर हिंदी भाषिक आहेत. पायला गोरू करीत या काला की तिकडे येतं साप पानाचा तोबरा भरायचा, आणखीन साप साईन करो. आणि मग काय त्या साहेबाला तो पैसे द्यायचं झालं. ही असली अवस्था आहे. म्हणजे कायदे हे वेगळे असतात आणि मराठी अधिकारी तर मराठीच आहेत, पण ते हिंदी भाषिक दलालांना सलाम मारतात हो. ही असली वस्तुस्थिती आहे. कारण ते पैसे देतात ना त्यांना. मग आता ते दाखलासुद्धा काय कागद नसून जात तुमच्याकडं. दाखले हे 5,000 रुपयाला बनवून देतात. ते बनवणारे हिंदी भाषिक, चालवणारे हिंदी भाषिक, CNG पंपावर गेला तरी हिंदी भाषिक, त्या गाड्या विकणारे हिंदी भाषिक, बँकेच्या गाड्या पकडणारे हिंदी भाषिक, त्या गाड्या विकणारे सुद्धा हिंदी भाषिक. आणि नुसतंच आपण म्हणतो मराठी. अहो साहेब तर सगळे मराठीच आहेत ना. शासन दरबारी राज्याची जी भरती झालेली असते ती मराठी लोकांची असतात. मग हे काय करतात तर आता मराठी लोकांनी रिक्षावाल्यांनी जाऊन बाबांनो परमिट काढा जावा, कुठेतरी टक्का वाढून द्या. ठाण्यात बी पक्का अवस्था बेकार आहे. ठाण्यात बी आता मराठी रिक्षावाल्यांचा टक्का कमी व्हायला लागला. जी परमिट निघतात ती धनाना भैयाजी करतात. आणि त्यांचे जे काही गाड्या विकणारे आहेत ते बी भैयाजीच आहेत. सगळे भैयाजी. स्पेअर पार्टच्या दुकानंसुद्धा भैयाजींचीच आहेत. आता मॅकेलसुद्धा मुंबईत तर अशी आता अवस्था झालेली आहे की मराठी रिक्षावालासुद्धा आता एखादा शब्द भोजपुरीत ठोकायला लागला आहे. म्हणजे आपण म्हणायचं मराठी बोला, पण आता मराठी रिक्षावाल्यांवरती एवढा प्रसंग यायला लागलेला आहे, तो सुद्धा 1-2 भोजपुरी शब्द ठोकायला लागला आहे. कारण आता कसं रिक्षा चालवते म्हटलं सगळे तेच आहेत लोक. मग तिथंच ओळख होतो का हा भैयाजी कैसा भैयाजी. मग भैयाजी ठोकतोय की आपण बी मराठीत ठोकायला लागलो. ही अवस्था झालेली आहे. तर आता मराठी लोकांनी नुसतं म्हणायचं नाही, प्रॅक्टिकली काम करायचं आहे. नाहीतर तिथं पाक मग रिक्षावालाच काही दिवसात मुंबईतला तर 100% होईल. ठाण्यात बी तीच अवस्था आहे. भाईंदर तर पाक त्याच्या पुढचं काम झालेलं आहे. आता वसई विरारलासुद्धा मोठी पर्सेंटेज वाढत आहे. असं काय म्हणू नये. तर मराठी लोकांनी लायसन बिल्ल काढा. हा स्थानिकांचा व्यवसाय आहे, स्वयंरोजगार आहे, आपल्या हातात राहिला पाहिजे. पाकच्या मेकॅनिकलपासून भैयाचीच आहेत. काय आहे तेव्हा. तर माझं एवढंच हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो नुसतं मराठी भैया करण्यापेक्षा प्रत्येक मराठी तरुणानं हा आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी आपणाला कामधंदा नाही तर आपण काय महाराष्ट्र सोडून काय जाणार आहे का UPला नोकऱ्या करायला. आणि तिथं कोण देणार आहे. तीच लोक इकडे येत आहेत कामधंद्यासाठी आणि आपण कुठे जाणार. तर प्रत्येकानं हे आता तुमच्या हातात काम आहे. परमिट चालू आहेत. धनाना परमिट करा जावा मराठी लोकांनी. काय होत नाही. कारण आता बँकेंनी एवढं लोन देतात ना, त्या गाड्या सडक पडलेल्या असतात. आणि हे भैयाजी दलाल आहेत ना, हे कसं बी लोन देत आहेत, देऊन द्या. आणि त्याच गाड्या भैयाजीनं आणलेल्या आहेत. मुंबईत तरी एका भैयाजीकडं 80, 90, 100 गाड्या आहेत. आम्ही तर मुख्यमंत्री तर मागणीच केल्या ह्या गाड्या जप्त करा. त्याचा परमिटवाला बी नाही. कोण कुठं आहे, काय पत्ता कुणाला काय नाही. ह्या गाड्या कुणाच्या घावल्या परवानाधारकाला एक पाळी चालवावं लागतं. तर कुणाची बी असून द्या, भैयाजी असून द्या तर मराठी असून द्या, ते परमिटच सस्पेंड करा. तर ठाण्यातील मराठी रिक्षावाल्यांनी बाबांनो लवकर परमिट काढा. तुम्ही काढा. तुम्ही म्हणशीला तुम्हीच खाली म्हणतायचा व्यवसाय नाही, पण भैयाजी कानाना पैसे देत आहेत, तिकडे येत आहेत
आणि रिक्षाचं परमिट काढतात आणि 1400-1500चा आज बी ते धंदा करतायत, व्यवसाय करतात, ते लक्षात ठेवा. आणि आपण खाली म्हणत असतोय अरे 500-700 रुपयेसुद्धा होत नाहीत, कारण आपण नुसतं बोलतच राहतोय, आपले गाववाले दिसले की बाण्या मारत राहतोय. हे मात्र तुम्ही विसरू नका. तर प्रत्येकानं आपला टक्का वाढला पाहिजे, नाहीतर मुंबईतून मुश्किल आहे, ठाण्यात मुश्किल आहे. मग मीरा भाईंदरला तर काय चालतच नाही, सगळे भैयाचेच आहेत. पांग काय नाही लायसन, नाही बिल्ला, नाही त्या गाडीचे पेपर काय कुठनं बी आपले ते, आणि ते RTOला काम करणारे सगळे भैयाचेच आहे. त्याला त्यांना काय हवं, 8वी 9वी 10वी झालेले आहेत, तोबरावर पान खायचं, त्या RTOच्या थाप साईन करू पैसा देत आहे ना, मग पैसा देत आहे ना. आणि आपले मराठी अधिकारी कणाना पैसे खातात. तर प्रत्येकानं आता एकच काम करा, जाऊन परमिट करा आणि आपला व्यवसाय करा. आता दुसरी गोष्ट, हे मराठी अधिकारी आहेत आणि हे एक भ्रष्टाचारी अधिकारी आहेत, लाचखोर अधिकारी असतात, शासनाचे अधिकारी. मराठी लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. हे आपलाच मराठी आहे, कुणाचं नाही, कुणाचा पाहुणं पैवी असतो तो ऑफिसर, पण लाच घेतली की त्यांना पकडून द्यायचं, त्यांचे प्रूफ जमा करायचे आणि त्याला सस्पेंड करायचं, म्हणजे त्याच्यावरती काहीतरी कारवाई तरी होईल. एवढं तरी मात्र प्रत्येकानं केलं पाहिजे. जरी ते मराठी अधिकारी असले तर काही कोणी भ्यायचं काही काम नाही, कारण ह्यानेच व्यवस्थेला सुरुंग लावलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना लुटण्याचं काम करत असतात. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.